हा गयेतील महाबोधी मंदिराच्या परिसरात घेऊन जाणारा मार्ग आहे। याच मार्गाने होत आधी आम्ही 80 फुटाचा बुद्धाचा पुतळा बघायला जातोय। त्यापूर्वी एक मार्गात पडणारे ठिकाण बघणार आहोत। ते आहे 25 फूट उंच असलेल्या उभ्या अवस्थेतील आशीर्वाद देत असतानाच्या बुद्ध मूर्तीचे। येथील भंतेजींनी आम्हाला या वेगवेगळ्या अवस्थेतल्या मूर्त्यांबद्दल थोडक्यात माहिती सांगितली। वो चलते हुए मुद्रा में जब सुजाता का खीर इन्होंने अकेले खा लिया, जब इनको ज्ञान मिला तब तो वो सोचे कि वो लोग कहाँ गए, तो ये दूसरी मूर्ति धरती स्पर्श मुद्रा साधना में साधना से देखे कि वो लोग सारनाथ की ओर गए हैं, तो आशीर्वाद यहाँ से देखिए मूर्ति तिरछा बैठे है, यहाँ से सारनाथ तिरछा है, कीड़ा पर है, तो ये आशीर्वाद देते हुए सारनाथ की ओर। ये बचपन का फोटो है, बच्चा जन्म लेता है तो उस समय का फोटो है, एक अंगुली ऊपर की। ये बताते हैं कि प्रकृति के अनुसार चलना है। जो बोला जाता है त्रिशरण में कि धम्मं शरणं गच्छामि, तो धम्म जो है पाली शब्द है, इसके हिंदी रूपांतर होता है प्राकृत। तो ये इंगित करते हैं कि मानव को प्राकृतिक नियम के अनुसार चलना। ये बाबा साहब जो ऐसे उंगली किए हैं, तो इसका ये मतलब है कि आप पार्लियामेंट संविधान की तरफ चलो। ठीक ना? बराबर। अब समझ गए? मग तिथे काही फोटो काढून आम्ही मुख्य बुद्ध मूर्तीच्या दिशेने वळलो। विविधतेने नटलेल्या दुकानांच्या रांगेतून गेटवर आलो। द ग्रेट बुद्धा स्टॅच्यू। गहन ध्यानात निमग्न असलेल्या या चेहऱ्याला बघितले की बघणाऱ्यांचेही मन या मूर्तीत अनुरक्त होऊन जाते। ही निरामय निर्मोही बुद्धमूर्ती साकारणाऱ्या व्ही गणपती स्थापती या कलावंताची ही कला अद्भुतच म्हणावी लागेल। ही मूर्ती 61 फूट उंच आहे आणि ती ध्यान मुद्रेत मोकळ्या हवेत कमळावर बसलेला बुद्ध पर्यटकांचे मन मोहून घेत असतो। या संरचनेची एकूण उंची 80 फूट आहे। त्यापैकी मूर्ती 64 फूट, बुद्ध ज्या कमळावर बसले आहे ते 5 फूट आणि खालचे आसन 10 फूट आहे। या एकूण मूर्तीची रुंदी जास्तीत जास्त 60 फूट एवढी आहे। सारीपुत्त, मोदगलायन, महाकश्यप, उपाली, आनंद, पूर्ण मैत्रायणी पुत्त, सुभूती, कात्यायन, अनुराधा आणि राहुल आदी 10 शिष्यांच्या मूर्त्यांची संरचना इथे केलेली आहे। या बुद्धांच्या पुतळ्याचा भोवताल त्यांच्या शिष्यांच्या उपस्थितीने पुन्हा समृद्ध झाला आहे। द ग्रेट बुद्धा ही कदाचित त्यावेळची भारतातील सर्वात मोठी बुद्ध मूर्ती होती। पुतळ्याची पायाभरणी 1982 मध्ये झाली। 18 नोव्हेंबर 1989 रोजी 14व्या दलाई लामा यांनी प्रतिष्ठापना केली होती। आता आम्ही आहोत जपानच्या बुद्ध पागोड्यात। जपानच्या पागोड्यातून निघून आता पुरातत्व संग्रहालयाच्या दिशेने निघालो। पुरातत्व संग्रहालय हे एक छोटे संग्रहालय आहे ज्यात फक्त 3 हॉल आहेत। या संग्रहालयात बौद्ध धम्माशी संबंधित अनेक शिल्पे आणि कलाकृती आहेत।
बुद्धाच्या खंडित केलेल्या मूर्त्या बोधिसत्व, अवलोकितेश्वर बुद्ध, विनायक बुद्ध, सप्तमातृका, सहस्त्रबुद्ध, लोकेश्वर, वज्रपाणी, पद्मपाणी, तारा, प्रज्ञापारमिता, जांभल, मैत्रेयी बुद्धा, मंजुश्री, विष्णुमूर्ती, वराहमूर्ती आदी. याशिवाय उत्खननात सापडलेल्या इतर काही गोष्टीही ठेवण्यात आल्या आहेत, ज्या प्रेक्षकांसाठी पाहण्यासारख्या आहेत. आम्ही गयाचे अत्यंत मौल्यवान संग्रहालय बघून महाबोधी महाविहार परिसरात आलो. गया येथे गौतमांना फाल्गू नदीच्या काठी पिंपळ वृक्षाखाली बोधी प्राप्त झाली, म्हणून बुद्ध आणि बोधगया विशेष महत्त्वाची ठरली. महाबोधी मंदिर हे बोधगयेच्या मुख्य आकर्षणापैकी एक आहे. हे मंदिर सम्राट अशोकाने बांधले होते. नंतर 7व्या शतकात मूळ बोधी वृक्षाभोवती बांधले गेल्याची माहिती मिळते. असे म्हणले जाते की याच बोधी वृक्षाची बियाणे सम्राट अशोकाच्या मुलीने श्रीलंकेला नेले होते. येथे या मंदिरात ज्या अवस्थेत बुद्धाची मूर्ती आहे अशाच स्वरूपाची मूर्ती नालंदा आणि विक्रमशिला मंदिरातही बसवण्यात आली आहे. सम्राट अशोक यांनी या शहरात अनेक विहारे बांधली होती. सुरक्षा रक्षकांकडून आम्हाला मुख्य मंदिरात कुठल्याही साहित्यानिशी जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. मोबाईल, कॅमेरा नेण्यास सुद्धा मनाई केली होती. त्यामुळे महाबोधी मंदिर परिसरातील कुठलेही चित्रीकरण करता आले नाही. तरी आतील माहिती व्हावी यासाठी आम्ही इतरत्र ठिकाणावरून काही इमेजेस मिळवल्या. या विहारात बुद्धाची पद्मासनात विराजमान असलेली मूर्ती आहे. सभोवती छोटे छोटे स्तूप आणि मनोती स्तूपांची मुबलकता आहे. येथील बुद्धकालीन पिंपळ वृक्षाच्या वंशवृक्षाची बुद्धप्रेमी सन्मानाने वंदना करतात. असे हे येथील दृश्य आम्ही डोळ्यात साठवून घेतले आणि आमची वाट धरली. तर जाता जाता नेहमीप्रमाणे विनंती अशी की ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केले नाही त्यांनी कृपया सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओच्या निमित्ताने. तोवर धन्यवाद.